नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीतील विज्ञानाचे प्रकरण क्रमांक 5 पदार्थ सभोवतालचे अवस्था आणि गुणधर्म याचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आपल्या या पृथ्वीवर अनेक प्रकारचे निरनिराळे असे पदार्थ असतात व काही वस्तू असतात किंवा प्रत्येक वस्तू किंवा प्रत्येक पदार्थ हा एकमेकांपासून वेगळा असतो. त्यांच्यात सारखेपणा नसतो. त्यांचे गुणधर्म हे देखील वेगवेगळे असतात. त्याचबरोबर त्यांची वैशिष्ट्ये देखील वेगवेगळे असतात. मुलांनो, पदार्थाच्या अशा वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे व गुणधर्मांमुळे आपल्याला दोन पदार्थातील किंवा दोन वस्तूतील किंवा दोन घटकातील फरक हा ओळखता येतो किंवा त्यांच्यातील वेगळेपण सिद्ध करता येतं. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला माहितीच असेल की पृथ्वीवर आढळणारा कोणताही पदार्थ किंवा घटक हा मुख्यतः 3 अवस्थांमध्ये असतो. स्थायू, द्रव व वायू अशा या 3 अवस्थांपैकी कुठल्या तरी एका अवस्थेमध्ये एखादा पदार्थ आपल्याला आढळून येतो. पाण्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर पाणी हे पृथ्वीवर स्थायू, द्रव व वायू या 3 अवस्थेमध्ये आपल्याला सापडते. आता याच पाण्याचे स्थायू रूप म्हणजे बर्फ होय. तसंच पाण्याचं द्रवरूप म्हणजे आपण जे रोज स्वयंपाकाला वापरतो ते पाणी, आंघोळीसाठी वापरतो ते पाणी किंवा पिण्यासाठी वापरतो ते पाणी. ही झाली पाण्याची द्रव अवस्था. तसेच वायू अवस्थेतील पाणी म्हणजे हवेतील बाष्प किंवा वाफ होय. विद्यार्थ्यांनो, आत्तापर्यंतच्या विवेचनावरनं तुमच्या लक्षात आलंच असेल की आजच्या या प्रकरणामध्ये आपण पदार्थाच्या विविध अवस्थांचा अभ्यास करणार आहोत व त्या प्रत्येक अवस्थेमध्ये पदार्थाची वैशिष्ट्ये किंवा गुणधर्म कोणती आहेत हे देखील पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, प्रकरण क्रमांक 5 व पान नंबर 32 वरती तुम्हाला प्रकरणाच्या सुरुवातीलाच काही प्रयोग करून पाहायला सांगितले आहेत. अर्थात नेहमीप्रमाणेच हे प्रयोग तुम्ही घरी करायचे आहेत. हे सर्व प्रयोग मी तुम्हाला या ठिकाणी देखील करून दाखवणार आहे, पण ते उद्याच्या तासाला तुम्हाला पाहायला मिळतील. मुलांनो, एका वाटीमध्ये मेणाचे काही तुकडे घ्यायचे. तुमच्या घरात मेणबत्ती ही असेलच. मग या मेणबत्तीचे बारीक बारीक तुकडे करायचे आणि ते तुकडे एका वाटीमध्ये घेऊन ती वाटी गॅसवर ठेवायची, म्हणजेच त्या मेणास उष्णता द्यायची. आता मुलांनो, उष्णता दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की काही उष्णता देण्यापूर्वी मेणाचे जे तुकडे घट्ट होते किंवा त्यांना विशिष्ट असा आकार होता, तो आकार हळूहळू नाहीसा होतो व मेण वितळू लागते. म्हणजेच उष्णता देण्यापूर्वी मेणाची स्थायू ही अवस्था होती, तर उष्णता दिल्यानंतर ती द्रवावस्थेमध्ये रूपांतरित झाली. आता विद्यार्थ्यांनो, मेण वितळल्यानंतर त्या मेणाला आपण जी उष्णता देत आहोत ते देण्याचे थांबवायचे आणि काही काळानंतर म्हणजे साधारणतः 25 ते 30 मिनिटानंतर परत एकदा त्या वाटीतील मेणाचं निरीक्षण करायचं. निरीक्षण केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की द्रव अवस्थेतील मेण परत घट्ट होऊन त्याला विशिष्ट असा आकार प्राप्त झाला व ते परत त्याच्या स्थायू या अवस्थेमध्ये रूपांतरित झाले. म्हणजेच विद्यार्थ्यांनो, पदार्थाची एक अवस्था बदलून जेव्हा तो पदार्थ दुसऱ्या अवस्थेत जातो तेव्हा त्या क्रियेस पदार्थाचे अवस्थांतर असे म्हणतात. वरील उदाहरणाच्या बाबतीत जर पाहायचं झालं तर सुरुवातीला मेणास उष्णता देण्यापूर्वी ते स्थायू अवस्थेत होतं, परंतु जेव्हा त्या मेणास उष्णता दिली तेव्हा त्याची अवस्था बदलून ते पातळ अशा अवस्थेमध्ये रूपांतरित झालं. मेणाची ही एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाण्याची जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेलाच आपण मेणाचे अवस्थांतर असे म्हणू शकतो. आता विद्यार्थ्यांनो, यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की एखाद्या पदार्थाला जेव्हा उष्णता दिली किंवा त्या पदार्थातून उष्णता काढून घेतली तर पदार्थाचे अवस्थांतर होत असते. म्हणजेच पदार्थ एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत रूपांतरित होतो. यावरून मुलांना आपल्या असं लक्षात येतं की आपल्या सभोवताली असणारा प्रत्येक पदार्थ हा स्थायू किंवा द्रव किंवा वायू या 3 पैकी एका अवस्थेत असतो व अशा पदार्थांना एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये जर आपल्याला रूपांतरित करायचे असेल तर त्या पदार्थाला एकतर उष्णता द्यावी लागते किंवा त्या पदार्थातील उष्णता ही काढून घ्यावी लागते किंवा कमी करावी लागते. विद्यार्थ्यांनो, स्थायू अवस्थेतील पदार्थाला जेव्हा आपण उष्णता देतो तेव्हा त्या पदार्थाचे द्रव अवस्थेत रूपांतर होते.
व परत त्या द्रव अवस्थेतील पदार्थांना अजून जर आपण उष्णता दिली तर त्या पदार्थांचे वायू अवस्थेमध्ये रूपांतरित होते. आणि याच्या उलट म्हणजेच वायू अवस्थेतील पदार्थातील उष्णता जर काढून घेतली तर तो पदार्थ द्रव अवस्थेत जातो व द्रव अवस्थेतील पदार्थाची उष्णता अजून कमी केली तर तो पदार्थ स्थायू अवस्थेत रूपांतरित होतो. अशा प्रकारे मुलांनो, उष्णता देणे अथवा उष्णता काढून घेण्याने पदार्थाचे होणारे अवस्थांतर तुम्ही शोधून काढा. तुमच्या आजूबाजूला जे पदार्थ आहेत त्याच्या अवस्थांतर पहा. आता विद्यार्थ्यांनो, एखादा पदार्थ स्थायू अवस्थेत आहे का, वायू अवस्थेत आहे का, द्रव अवस्थेत आहे किंवा त्याची अवस्था कोणती आहे हे जर आपल्याला ओळखायचे असेल तर आपल्याला या प्रत्येक अवस्थेचे वैशिष्ट्य किंवा गुणधर्म माहिती असणे आवश्यक आहे. मग आता आपण प्रथम पदार्थांच्या अवस्थांची वैशिष्ट्ये अभ्यासूयात. विद्यार्थ्यांनो, एखादा पदार्थ स्थायू अवस्थेत आहे असे आपण कधी म्हणू शकतो तर त्या पदार्थाला जेव्हा स्वतःचा निश्चित असा आकार असेल व तो पदार्थ पृथ्वीच्या कोणत्याही प्रदेशात जरी असला तरी त्याची ती अवस्था किंवा त्याचा तो आकार जो आहे तो बदलत नाही, तो आहे तसाच राहतो, तेव्हा अशा प्रकारचा पदार्थ स्थायू गटात मोडतो. अशा पदार्थांचे विद्यार्थ्यांनो दुसरे वैशिष्ट्य असे आहे की या सर्व पदार्थांना विशिष्ट असे आकारमान असते. कुठल्याही पृष्ठभागावर किंवा सपाट भागावर जर तो पदार्थ आपण ठेवला तर तो पसरत नाही तर त्याचा ढीग तयार होतो. साखर, वाळू, दगड, गोटे यांसारखे अनेक पदार्थ जर आपण जमिनीवर ठेवले तर तुमच्या लक्षात येईल की त्यांचा ढीग तयार होतो. हे पदार्थ जमिनीवर पसरत नाहीत. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, विशिष्ट आकार व विशिष्ट आकारमान हे स्थायू पदार्थाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. पदार्थाच्या वैशिष्ट्यावरून तुम्ही स्थायू पदार्थांची तुमच्या सभोवताली असलेल्या पदार्थांमधून वर्गीकरण करायचे आणि वहीत लिहायचे. यानंतर मुलांनो, पदार्थांची दुसरी अवस्था म्हणजे द्रव अवस्था पाहू. आता द्रव अवस्थेचे वैशिष्ट्य पाहायचे झाले तर द्रवाला स्वतःचा विशिष्ट असा आकार नसतो, तर तो पदार्थ ज्या भांड्यामध्ये आपण ठेवतो त्या भांड्याचा आकार त्या द्रवाला येतो. यानंतर द्रवाचे दृष्टी वैशिष्ट्य म्हणजे द्रवाला ठराविक आकारमान असते ते व द्रव पदार्थ जर एखाद्या सपाट पृष्ठभागावर ठेवले तर ते उताराच्या दिशेने पसरत जातात. पाणी, स्पिरिट, दूध, सरबत, तेल यांसारखे जे पदार्थ आहेत ते द्रव पदार्थ म्हणून मुलांना ओळखले जातात. यानंतर विद्यार्थ्यांनो, पदार्थाची तिसरी अवस्था म्हणजे वायू अवस्था होय. वायू अवस्थेचे वैशिष्ट्य पाहायचे झाले तर वायूला स्वतःचा आकार नसतो. उपलब्ध असलेली सर्व जागा हा वायू व्यापून टाकतो. दुसरे वायूचे वैशिष्ट्य म्हणजे वायूला ठराविक असे आकारमान नसते. मुलांनो, आपल्या सभोवतालची जी हवा आहे किंवा पृथ्वीचं जे वातावरण आहे हे वायू या अवस्थेमध्ये मोडतं. विद्यार्थ्यांनो, पदार्थाचे स्थायू द्रव अवस्था या अवस्थांची माहिती घेतल्यानंतर आता आपल्या आजूबाजूला असलेल्या पदार्थांचे तुम्ही स्थायू, द्रव, वायू या 3 गटात वर्गीकरण करा. विद्यार्थ्यांनो, काही पदार्थांना हात लावल्यानंतर आपल्याला हे पदार्थ हाताला गरम लागतात किंवा काही पदार्थ हे हाताला थंड लागतात. एखादा पदार्थ हाताला गरम लागतो म्हणजे त्या पदार्थांमध्ये उष्णता आहे असे आपण म्हणतो व एखादा पदार्थ थंड होतो म्हणजे त्या पदार्थातील उष्णतेचे प्रमाणही अतिशय कमी आहे असे आपण म्हणतो. मग विद्यार्थ्यांनो, एखादा पदार्थ किती उष्ण आहे किंवा किती थंड आहे हे ओळखण्यासाठी काही साधनांचा वापर केला जातो किंवा काही यंत्रांचा वापर केला जातो. तापमापी तुम्हा सर्वांनाच माहिती असेल. तुम्ही आजारी असला की डॉक्टर तुमच्या शरीराचं तापमान किती आहे हे शोधून काढण्यासाठी तापमापीचा वापर करतात. इंग्रजीमध्ये या तापमापीलाच थर्मामीटर असे म्हणतात. एखाद्या घटकाचे तापमान मोजण्यासाठी तापमापीचा वापर करून ते मोजले जाते. मुलांनो, तापमान हे नेहमी अंश सेल्सिअस या एककामध्ये मोजले जाते किंवा सांगितले जाते. सध्या विद्यार्थ्यांनो, डिजिटल तापमापीचा वापर मोठ्या प्रमाणात सर्वीकडे होत आहे. विद्यार्थ्यांनो, जेव्हा उकळत्या पाण्याचे तापमान किंवा गोठलेल्या पाण्याचे तापमान आपल्याला किती आहे हे शोधून काढायचे असेल तर तापमापीचा वापर करता येतो. तापमापीचा वापर करून 100 डिग्री सेल्सिअस इतके उकळत्या पाण्याचे तापमान असते तर बर्फाचे तापमान 0 डिग्री सेल्सिअस असते हे तुम्हाला जाणवेल. तसेच मुलांनो, आपल्या शरीराचे जर नॉर्मल टेम्परेचर पाहायचे झाले तर ते 37 डिग्री सेल्सिअस असते. विद्यार्थ्यांनो, जर एका भांड्यात पाणी घेतले
आणि पाण्याला उष्णता द्यायला सुरुवात केली तर ते पाणी गरम होते हे तुम्हाला माहितीच आहे. परंतु गरम झालेल्या पाण्याला सुद्धा परत आपण जर उष्णता देऊ लागलो तर मुलांनो त्या पाण्याचे बाष्पीभवन होते, म्हणजेच त्या पाण्याची वाफ होऊन ती हवेत मिसळते हे तुम्हाला जाणवेल. मग मुलांनो, ज्या तापमानाला पाण्याची वाफ होते किंवा पाणी उकळायला लागते त्या तापमानाला पाण्याचे उकळणे किंवा उत्कलन बिंदू असे म्हणतात. 100 डिग्री सेल्सिअस या तापमानाला पाणी उकळते, म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस हा पाण्याचा उत्कलनांक होय. मुलांनो, पाण्याची वाफ जर थंड केली म्हणजेच त्याच्यातील उष्णता ही कमी होत गेली तर एका विशिष्ट तापमानाला वाफेचे पुन्हा पाण्यात रूपांतर होते. या क्रियेला संघनन असे म्हणतात व पाण्याचा संघनन बिंदू जर पाहायचा झाला तर तो देखील 100 डिग्री सेल्सिअस एवढाच आहे. म्हणजेच मुलांनो, पाण्याचा उत्कलन बिंदू व संघनन बिंदू हा एकच आहे. विद्यार्थ्यांना एका विशिष्ट तापमानाला पाणी थंड न होता त्याचा जेव्हा बर्फ बनू लागतो म्हणजेच पाणी गोठू लागते त्या तापमानाला पाण्याचा गोठण बिंदू असे म्हणतात. एखादा पदार्थ गरम होताना ज्या तापमानाला त्याचे उत्कलन होते त्याच तापमानाला तो पदार्थ थंड होत असताना संघनन देखील होत असते. मुलांनो, पदार्थ थंड होताना ज्या तापमानाला गोठतो त्या तापमानाला तो गरम होताना वितळतो देखील. विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत आपण पदार्थांचे अवस्थांतर म्हणजे काय, विद्यार्थ्यांनो बर्फाचा गोठण बिंदू व विलय बिंदू हे दोन्ही एकच आहेत व ते 0 डिग्री सेल्सिअस एवढे आहेत. या सर्व गोष्टींवरून विद्यार्थ्यांनो तुमच्या लक्षात आले असेल की एखादा पदार्थ गरम होताना ज्या तापमानाला त्याचे उत्कलन होते त्याच तापमानाला तो पदार्थ थंड होत असताना संघनन देखील होते. मुलांनो, पदार्थ थंड होताना ज्या तापमानाला गोठतो त्या तापमानाला तो गरम होताना वितळतो देखील. विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत आपण पदार्थांचे अवस्थांतर म्हणजे काय व ते कशा पद्धतीने होते हे अभ्यासले. आता आपण या अवस्थांतराचे विविध उपयोग पाहूया. मुलांनो, तुम्हा सर्वांना माहितीच आहे की अवस्थांतर म्हणजे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत पदार्थाचे होणारे रूपांतर. मग या पदार्थाच्या गुणधर्मांचा वापर करून आपल्याला काय काय फायदा होतो हे आता आपण पाहूयात. मुलांनो, मेण वितळवून त्यापासून मेणबत्त्या तयार करता येतात. त्याचप्रमाणे शुष्क बर्फ हा आईस्क्रीम तयार करताना व तयार झालेले आईस्क्रीम हे थंड करण्यासाठी उपयोगी पडतो. तसेच वाळू वितळून त्यापासून काच बनवली जाते. सोने चांदी यांच्यापासून दागिने बनवले जातात व त्यासाठी हे धातू वितळविले जातात. लोखंड हा धातू वितळवून त्यापासून वेगवेगळी अवजारे तयार केली जातात. अशा प्रकारे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत पदार्थाचे रूपांतर करून त्यापासून मानव विविध गरजेच्या वस्तू तयार करू शकतो. या पुढील भाग विद्यार्थ्यांनो आता आपण पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत. नमस्कार.